तुकाराम महाराज म्हणतात की हरिभक्ती करावी हे सांगणं गरजेचं आहे. कारण हरिभक्ती जर तुम्ही केलात तर तुमच्या जीवनाचं सार्थक होत असतं. आणि म्हणून ते काय म्हणतात, बोलावे म्हणून बोलतो उपाय, प्रवाह जाय गंगाजळ, भाग्ययोगे कोणा घडेल सेवन, कैचे येथे जन अधिकारी, मुखी घेता घास पळविती तोंड, अंगाची भांड असुखाने, तुका म्हणे पूजा करीतो देवाची, आपुल्या रुची मनाची. म्हणजे गंगेचा प्रवाह जसा वाहत असतो त्यामध्ये स्नान करण्याचा कोणी उपभोग घेवो अथवा न घेवो, ती गंगा वाहतच असते. पण गंगेमध्ये स्नान करणं हे चांगलं आहे. त्याप्रमाणे हरिभक्ती करावी का करावी हे सांगणेसुद्धा गरजेचं आहे. म्हणून मी ते सांगत आहे. जे लोक खरे भाग्यवान आहेत तेच मी सांगितलेल्या उपदेशाचं अनुकरण करतात आणि ईश्वराचं नामस्मरण करतात. आणि येथे सर्वच लोक उपदेशाचे खरे अधिकारी आहेत असेही नाही. जे लोक अभागी आहेत त्यांच्या तोंडात हरिभक्तीचा मी कितीही जरी गोड घास घालण्याचा प्रयत्न केला तरी ते तोंड मिटून पळण्याचा प्रयत्न करतात. तुकाराम महाराज म्हणतात, मी मात्र माझ्या आवडीप्रमाणे देवाची पूजा अर्चा करतो, आराधना करतो. आणि माझी पूजा अर्चा करत असताना लोकांना सांगत असतो की तुम्ही हरिभक्ती करा, नामस्मरण करा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या, असं ते सांगत असतात. रामकृष्ण हरी.